नमस्कार. भावार्थ संतवाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. संतांची वाणी म्हणजे केवळ शब्द नाही, तर सुखी जीवनाचा खरा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात मनाला शांती देणारा एक अभंग आणि त्याचा आपल्या आयुष्याशी असलेला संबंध आज आपण उलगडणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यातील विचारांचा आपल्या दैनंदिन जीवनात कसा उपयोग होतो हे आम्ही विशेष रीतीने स्पष्ट केले आहे. चला तर मग भक्तीच्या या प्रवासात सहभागी होऊया. आज आपण संत ज्ञानेश्वर माऊलींच्या एका अत्यंत मौलिक अभंगाचा अर्थ समजून घेणार आहोत. हा अभंग आपल्याला भक्ती आणि ज्ञानाचा खरा मार्ग दाखवतो. हा अभंग मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो आपल्याला दिखाऊपणाकडून आंतरिक समाधानाकडे नेतो. आज आपण जगाला दाखवण्यासाठी खूप काही करतो, पण स्वतःच्या आत्म्याला विसरतो. हा अभंग शिकवतो की खरी प्रगती ही बाहेरची नसून मनाच्या आतली आहे. आपल्या जीवनात बदल घडवण्यासाठी या अभंगाचा उपयोग असा करा की कोणतेही काम करताना त्यात ईश्वरी अंश पहा. जेव्हा आपण इतरांमध्ये विष्णूचे रूप पाहू लागतो, तेव्हा आपल्यातील राग आणि मत्सर आपोआप संपून जातो. जर तुम्हाला मानसिक तणावातून मुक्त व्हायचे असेल तर दिवसातील काही वेळ शांत बसून केवळ नामस्मरण करा. हे नामस्मरण तुम्हाला जगाच्या गराड्यात असूनही एकाग्र राहायला मदत करेल. जेव्हा तुमचे मन रामकृष्णी रंगेल, तेव्हा तुमच्यातील नैराश्य दूर होऊन एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. केवळ बाह्य उपचार किंवा जप करण्यापेक्षा अंतःकरणापासून केलेली भक्ती श्रेष्ठ आहे. जीवनात योग्य गुरूंचे मार्गदर्शन मिळवणे आवश्यक आहे, कारण त्यांच्याशिवाय अज्ञानाचा अंधार दूर होत नाही. संसारात राहूनही जर नामस्मरण अखंड असेल तर आपण प्रपंचातील दुःखांपासून अलिप्त राहू शकतो. सगुण भक्ती ही निर्गुणाकडे जाण्याची पहिली आणि सोपी पायरी आहे. त्यामुळे नाम आणि रूपावर श्रद्धा ठेवा. भक्ती आणि ज्ञान यांचा संगम कसा असावा हे या रचनेतून स्पष्ट होते. चला तर या अभंगाच्या प्रत्येक चरणाचे सखोल भावार्थ विश्लेषण, उदाहरण, सामाजिक संदेश व नैतिक धडासह पाहूया. पहिला चरण. विष्णुविण जप व्यर्थ त्याचे ज्ञान. रामकृष्णीन मन नाही ज्याचे. भावार्थ विश्लेषण. माऊली या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात की केवळ ओठांनी देवाचे नाव घेणे किंवा पोथीपुराणे वाचून मिळवलेले ज्ञान हे पूर्णपणे व्यर्थ आहे, जर तुमच्या अंतःकरणात त्या विष्णूचा म्हणजेच त्या व्यापक परमात्म्याचा वास नसेल. ज्याचे मन राम आणि कृष्ण या रूपांमध्ये रमलेले नाही, त्याचे पाठांतर म्हणजे केवळ शब्दांची कसरत आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. ज्ञानेश्वर महाराज या चरणातून समाजाला हा धडा देतात की ज्या ज्ञानात संवेदनशीलता, प्रेम आणि सर्वसमावेशकता नाही, ते ज्ञान समाजासाठी उपयोगाचे नसून उलट घातक ठरू शकते. विष्णू म्हणजे सर्वव्यापी तत्व आणि रामकृष्ण म्हणजे प्रेमाची आणि कर्तव्याची प्रतीके. ज्या व्यक्तीकडे पदव्या आहेत, माहितीचा साठा आहे, पण त्याच्या मनात समाजाप्रती करुणा नाही, त्याचा तो ज्ञानाचा बडेजाव व्यर्थ आहे. नैतिकदृष्ट्या ज्ञान हे अहंकारासाठी नसून लोककल्याणासाठी असले पाहिजे, हा संदेश येथे दिला आहे. उदाहरण, कल्पना करा, एखादा विद्यार्थी परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी गणिताची सर्व सूत्रे पाठ करतो. त्याला सर्व सूत्रे तोंडपाठ आहेत, पण त्या सूत्रांचा प्रत्यक्ष जीवनात उपयोग कसा करायचा किंवा त्यामागचे शास्त्र काय आहे हे त्याला ठाऊक नाही. अशावेळी त्याचे ते पाठांतर फक्त कागदावर मर्यादित राहते. तसेच जर आपण तासनतास जपमाळ ओढत असू, पण मनात मात्र ऑफिसचे टेन्शन किंवा कोणाबद्दल तरी द्वेष असेल, तर तो जप आणि ते ज्ञान आपल्या आत्म्याला कधीच स्पर्श करू शकत नाही. दुसरा चरण. उपजोनी करंटा नेणे अद्वय वाटा. रामकृष्णीन पैठा कैसा होय. भावार्थ विश्लेषण. माणूस म्हणून जन्म घेऊनही जर कोणाला अद्वैत म्हणजे मी आणि ईश्वर एकच आहोत ही वाट सापडली नाही, तर माऊली त्याला करंटा म्हणजे दुर्दैवी म्हणतात. जो स्वतःला ईश्वरापासून वेगळा मानतो, तो त्या रामकृष्णाच्या चैतन्यात कधीच विरघळून जाऊ शकत नाही. द्वैताच्या भिंती जोपर्यंत मनात आहेत, तोपर्यंत ईश्वरी भेटीचा आनंद मिळणे अशक्य आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. करंटा हा शब्द येथे अशा लोकांसाठी वापरला आहे जे संधी मिळूनही समाजाशी एकरूप होऊ शकत नाहीत. अद्वय वाटा म्हणजे भेदाभेद विरहित समाज. संतांना येथे सांगायचे आहे की आपण सर्व एकाच समाजात जन्माला येतो, पण जर आपण जात, धर्म किंवा वर्गाच्या भिंती पाडून एकमेकांशी जोडले गेलो नाही, तर आपण आपल्या जन्माचे सार्थक करू शकणार नाही. एकोप्याची वाट न धरणारा माणूस सामाजिक प्रगतीला खीळ घालतो. उदाहरण, एका मोठ्या समुद्राच्या काठावर एक माठ ठेवला आहे आणि त्या माठात पाणी भरलेले आहे. माठ जोपर्यंत आहे तोपर्यंत माठातल्या पाण्याला वाटते की मी समुद्रापेक्षा वेगळा आहे, पण जेव्हा तो माठ फुटतो तेव्हा ते पाणी क्षणात समुद्राचे होऊन जाते. आपणही अहंकाराचा माठ धरून बसलो आहोत. जोपर्यंत आपण हा मीपणा सोडत नाही, तोपर्यंत आपण त्या अनंत रामकृष्णाच्या स्वरूपात सामावले जाऊ शकत नाही. तिसरा चरण. द्वैताची झाडणे गुरुविण ज्ञान. तया कैचे कीर्तन घडे नामे. भावार्थ विश्लेषण. आपल्या मनातील संशय आणि द्वैत म्हणजे तू वेगळा आणि मी वेगळा हा भाव काढून टाकण्याचे काम फक्त सद्गुरूच करू शकतात. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय मिळालेले ज्ञान हे अर्धवट असते.
ज्याच्या मनात अजूनही भेदाभेद शिल्लक आहे, तो कितीही मोठ्या आवाजात कीर्तन करत असला तरी त्याच्या कीर्तनातून ते नाम प्रगट होत नाही. खऱ्या कीर्तनासाठी मनाचे शुद्धीकरण आवश्यक आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. येथे गुरु म्हणजे केवळ धार्मिक व्यक्ती नव्हे, तर मार्गदर्शक आणि अनुभव असा अर्थ अभिप्रेत आहे. समाजात वावरताना आपल्यातील अहंकार आणि मीपणा घालवण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. द्वैताची झाडणी म्हणजे आपल्यातील मतभेद दूर करणे. जोपर्यंत समाजातील विषमता आणि मनातील द्वेष दूर होत नाही, तोपर्यंत कोणतेही मोठे सामाजिक कार्य यशस्वी होऊ शकत नाही. उदाहरण, समजा एका आरशावर खूप धूळ साचली आहे. तुम्ही त्या आरशासमोर उभे राहून स्वतःला पाहण्याचा प्रयत्न करत आहात, पण तुम्हाला काहीच दिसत नाही. सद्गुरू हे त्या आरशावरची धूळ झटकणाऱ्या कापडासारखे असतात. जोपर्यंत गुरु आपल्या बुद्धीवरची अहंकाराची धूळ झटकत नाहीत, तोपर्यंत आपल्याला आपल्यातीलच ईश्वराचे दर्शन घडत नाही आणि ईश्वराचे नाव घेताना तो सात्विक आनंद मिळत नाही. चौथा चरण. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान. नामपाठ मौन प्रपंचाचे. भावार्थ विश्लेषण. शेवटी माऊली सांगतात की सगुण रूपाचे म्हणजे रामकृष्णाचे ध्यान करणे हाच ज्ञानाचा सर्वोच्च टप्पा आहे. जेव्हा एखादा भक्त नामस्मरणामध्ये पूर्णपणे बुडून जातो, तेव्हा त्याच्यासाठी जगातील इतर सर्व कोलाहल शांत होतो. प्रपंचाचे म्हणजे संसाराच्या व्यर्थ गप्पांचे मौन पाळणे आणि अखंड नामाचा पाठ करणे हीच खरी समाधी आहे. सामाजिक संदर्भ आणि नैतिक धडा. माऊली शेवटी म्हणतात की सगुण ध्यान म्हणजे समाजातील प्रत्येक रूपात भगवंताला पाहणे आणि प्रपंचाचे मौन म्हणजे स्वार्थी इच्छांचा त्याग करणे. समाजातील भ्रष्टाचार, हाव आणि सततची तक्रार करण्याची वृत्ती थांबवणे म्हणजे प्रपंचाचे मौन होय. ज्यावेळी माणूस स्वतःच्या गरजा कमी करून समाजाच्या गरजांकडे लक्ष देतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने नैतिक समाजाची निर्मिती होते. उदाहरण, ज्याप्रमाणे एखादा शास्त्रज्ञ आपल्या प्रयोगामध्ये इतका मग्न होतो की त्याला बाहेर काय चालले आहे, जेवणाची वेळ झाली आहे की नाही याचे भान राहत नाही. त्याचे ते कामच त्याच्यासाठी ध्यान असते. अगदी त्याचप्रमाणे भक्ताने नामामध्ये इतके दंग व्हावे की संसारातील चिंता, तक्रारी आणि चढाओढ या विषयांवर बोलण्यासाठी त्याच्याकडे शब्दच उरणार नाहीत. त्याचे चित्त पूर्णपणे भगवंताच्या रूपात स्थिर होईल. हा संपूर्ण अभंग उदाहरणातून समजून घेऊ. एखाद्या व्यक्तीला पोहण्याचे शास्त्र पूर्ण माहीत आहे, पण ती पाण्यात उतरलेली नाही. हे झाले कोरडे ज्ञान. पण जेव्हा ती व्यक्ती पाण्यात उतरते आणि लाटांशी एकरूप होते, तेव्हा तिला पोहण्याचा खरा आनंद मिळतो. तसेच विष्णुविण जप म्हणजे केवळ काठावर बसून पोहण्याच्या गप्पा मारणे आणि रामकृष्णीन मन असणे म्हणजे प्रत्यक्ष त्या भक्तीच्या डोहात डुबकी मारणे होय. जेव्हा साधकाला जाणवते की ज्याच्यासाठी तो जप करतोय तो देव लांब नसून त्याच्या श्वासात आहे, तेव्हा हा अभंग अनुभवाचा होतो. आजच्या म्हणजेच सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश त्यांच्या भाषेत. मित्रांनो, आजच्या हायस्पीड जगात आपल्याला वाटतं की संत ज्ञानेश्वरांचे अभंग म्हणजे फक्त जुन्या लोकांच्या करमणुकीचा भाग आहेत. पण जरा विचार करा, ज्ञानेश्वर माऊली या अभंगातून आपल्याला मेंटल क्लॅरिटी आणि फोकसचे सर्वात मोठे गुपित सांगत आहेत. आज आपण एकाच वेळी 10 गोष्टी करतो, पण कशातच 100% नसतो. माऊली म्हणतात, रामकृष्णीन मन नाही ज्याचे त्याचे ज्ञान व्यर्थ. याचा आजच्या भाषेतील अर्थ असा की जर तुमचं फोकस मन तुमच्या कामात किंवा ध्येयात विष्णुराम नसेल, तर तुमची सर्व पदवी आणि माहिती, डेटा, नॉलेज शून्य आहे. आपल्याला वाटतं आपण एकटे आहोत, लोनलीनेस. पण माऊली अद्वय वाटा सांगून आपल्याला सांगतात की आपण सर्व एकाच वैश्विक ऊर्जेशी, युनिव्हर्सल एनर्जी जोडलेले आहोत. जेव्हा आपण इतरांना स्वतःचाच भाग समजतो, तेव्हा हेट स्पीच आणि कंपॅरिझन संपते. यूट्यूबवरून आपण कौशल्य शिकू शकतो, पण शहाणपण, विजडम नाही. आयुष्यातील गोंधळ, द्वैताची झाडणी दूर करण्यासाठी आपल्याला एका एक्सपिरियन्स बेस्ड मेंटरची गरज असते, ज्याला माऊली गुरु म्हणतात. दिवसभर सोशल मीडियावरील चर्चा, वाद आणि ट्रोलिंग यामध्ये आपण आपली शक्ती खर्च करतो. प्रपंचाचे मौन म्हणजे स्वतःच्या आत डोकावण्यासाठी दिलेला पॉज. जेव्हा तुम्ही अनावश्यक गोंधळ थांबवता, तेव्हाच तुम्हाला तुमची खरी ओळख पटते. थोडक्यात सांगायचे तर हा अभंग तुम्हाला संन्यासी व्हायला सांगत नाही, तर तुम्हाला माइंडफुल व्हायला सांगतो. तुमचं जे काही ध्येय असेल त्यात इतके इन्व्हॉल्व्ड व्हा की तुमच्यात आणि तुमच्या ध्येयात फरक उरणार नाही. हेच तुमच्या आयुष्यातील खऱ्या यशाचे गुपित आहे. तुमच्यासाठी आजची कृती ज्ञान मिळवण्यासाठी नसते, तर ते सावळ्या विठ्ठलाच्या किंवा आपल्या कर्तव्याच्या चरणी समर्पित होण्यासाठी असते. भक्तीशिवाय ज्ञान हे अहंकाराचे घर आहे. आज दिवसभरात तुम्ही जे कोणते काम कराल, ऑफिसचे काम, घरकाम किंवा अभ्यास, ते केवळ करणे म्हणून करू नका. त्या कामात प्रेम ओता. काम करताना मनात असा भाव ठेवा की हे काम मी ईश्वराची सेवा म्हणून करत आहे. बघा, कामाचा ताण कमी होऊन तुम्हाला एक वेगळीच शांती, मौन अनुभवायला मिळेल. धन्यवाद मित्रांनो. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि माऊलींचा हा विचार आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करा. विचारांची धार आणि भक्तीचा आधार हेच आहे. हा अभंग आपल्याला केवळ देवाची भक्ती करायला सांगत नाही, तर समाजात वावरताना आपला अहंकार बाजूला ठेवून, भेदाभेद विसरून
आणि नीतिमत्तेने वागून माणसाची सेवा करायला शिकवतो. हाच खरा सामाजिक नैतिकतेचा धडा आहे. संतांच्या वाणीचं सार ऐकायला खूप मिळतं, पण समजायला भाव लागतो. भावार्थ संतवाणी तुमच्या आयुष्यात तोच बदल घडवण्यासाठी सज्ज आहे. शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होऊया. कमेंटमध्ये माऊलीचा जयघोष करा. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.